मुंबई महापालिकेच्या अंधेरी क्रीडा संकुलातल्या टर्टल हॉटेल घोटाळा प्रकरणात माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील खेळाडूंसाठीच्या राखीव खोल्यांचा कथित गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणात माजी महापौर आणि सध्याच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीनुसार खेळाडूंच्या वापरासाठी असलेल्या 54 खोल्या या टर्टल हॉटेलला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचा आरोप केलाय। या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार संपूर्ण खोली वाटप प्रक्रिया, करार आणि त्यानंतर झालेल्या वापराची तपासणी करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या अंधेरी क्रीडा संकुलातल्या 54 खोल्यांच्या वापराविषयी नेमके आरोप काय आहेत पाहूया ग्राफिक्समधून। किशोरीताईंवर आणखी एक आरोप। अंधेरी क्रीडा संकुलात खेळाडूंच्या निवासासाठी असलेल्या खोल्या या टर्टल हॉटेलला वापरासाठी देण्यात आल्याचा आरोप आहे। 2022 सालापर्यंत किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौरपदी होत्या। पेडणेकरांचा कार्यकाळ संपण्याआधी खेळाडूंसाठीच्या 54 खोल्या या टर्टल हॉटेलला 5 वर्षांसाठी देण्यात आल्याचा आरोप आहे। महापालिकेच्या क्रीडा सुविधेचा व्यावसायिक वापर करून हॉटेल व्यवसायाचा दावा इथं करण्यात येतोय। खेळाडूंसाठी असलेल्या सुविधांचा उद्देश बदलल्यानं क्रीडा क्षेत्राचं नुकसान झाल्याचा इथं आरोप होतोय। मुंबई महापालिकेकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले।